श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. महत्त्वाचं सांगायचं झालं तर संक्रांत ही जवळ आली आहे. सर्वांना माहिती आहे नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आलेला आहे. 4-5 दिवसांनी लगेच मकर संक्रांत आहे आणि या दिवशी आपल्यामधला गोडवा वाढवायचा असतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या शब्दाने आपण मनातील काही मतभेद असतील ते मिटून प्रेमाने राहायचं सुरुवात करत असतो. या दिवशी उत्तरायण सुरू होत असतं, हे सर्वांना माहिती आहे. पण या दिवशी तुम्हाला उपाय एक करायचा आहे, ज्याच्याकडून कुठलीच सेवा जमली नाही त्या ताई दादांना ही आजची जी मी तुम्हाला सांगत आहे हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र कोण कोण म्हणू शकतो? कोणीही घरातील स्त्री पुरुष लहान मुलं म्हणू शकता. या मंत्राने काय होईल, मकर संक्रांती आणि त्या दिवशी येणारी आहे एकादश. तर मकर संक्रांती आणि एकादश दोन्ही याचं फळ तुम्हाला मिळेल फक्त या मंत्रामुळं. आणि हा मंत्र तुम्ही किती वेळा बोलायचा आहे, तर फक्त आणि फक्त 21 वेळा हा मंत्र बोलायचा आहे. मग तुम्ही सकाळी बोला, दुपारी बोला किंवा मग संध्याकाळी बोला. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. पण आवर्जून हा उपाय तुम्हाला सर्वांना करायचा आहे. खूप फरक पडतो याने. याने काय करायचं आहे आपल्याला, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी, चांगल्या प्रगतीसाठी, पतीच्या चांगल्या प्रगतीसाठी म्हणजेच नोकरी संबंधित काही असेल किंवा प्रमोशन संबंधित काही असतील तर नक्कीच त्यामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. आता हा मंत्र तुम्ही सकाळी दुपारी तुमच्या वेळेनुसार बोला, पण 14 जानेवारीलाच बोलायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी बोलायचा आहे. आता काय करायचं, सर्वात अगोदर देवघरासमोर बसायचं, एक तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावून त्यासमोर तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. मंत्र कोणता आहे तर बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. परत एक वेळा सांगते, ओम नमो भगवते वासुदेवाय सूर्याय नमः. या मंत्र तुम्हाला 21 वेळा बोलायचा आहे. या मंत्राने एकादशीचं सुद्धा आणि मकर संक्रांतीचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्ही जे मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या सेवा अर्चना करणार आहे, त्या सेवा अर्चना जी तुमचं पुण्य जमा राहील ते सूर्यदेवता नक्कीच तुम्हाला परत करत असतो. आणि या दिवसापासून जर सूर्याला अर्घ्य द्यायचं सुरुवात केली ना, तर आपल्या संबंधित, आपल्या जीवनासंबंधित काही समस्या असतील, काही पैशाच्या गोष्टी असतील, आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात. नोकरी संबंधित काही बाधा असतील त्या दूर होतात आणि खरंच खूप खूप यश आपल्याला मिळायला सुरुवात होतं. तर नक्की नक्की आवर्जून हा उपाय करा आणि कोण कोण हा उपाय करतं ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.